नमस्कार मित्रांनो, आपल्या छान छान मालिका या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. रात्रभर सार्थक आनंदीजवळ बसून असतो. सकाळी आनंदीचे आई बाबा येतात आणि सार्थकला विचारतात, कशी आहे आनंदी आता? सार्थक म्हणतो, देवळात चाललो आहे आता. सेवा राहिली असेल. बरोबरच बेनारेंना सांगतात, बेनारे एकदा बोलून घ्या डॉक्टरांशी. काही पैसे भरायचे असतील तर ते बघा आणि काही लागणार असेल तर मला कळवा. देवळात आहे मी. बेनारे म्हणतात, हो सर. सार्थक देवळात येतो आणि देवळाची साफसफाई करू लागतो. तेथे रेश्मा येते आणि म्हणते, सार्थक काय चाललंय तुझं हे? सार्थक म्हणतो, रेश्मा माझं व्रत सुरू आहे. तू प्लीज जा इथून. अरे कसलं व्रत? वेडा आहेस का तू? कालपासून ऑफिसला आला नाहीयेस आणि ज्या अवस्थेत आनंदी आहे ना त्या अवस्थेत लोक महिनोमहिने असतात. तोपर्यंत तू हे अशी कामे करणार आहेस का? सार्थक म्हणतो, हो, जोपर्यंत आनंदी बरी होत नाही तोपर्यंत मी करेन. ऐकलंस? जा आता. रेश्मा म्हणते, ऐक ना सार्थक, का स्वतःचं आयुष्य स्पॉईल करतोयस अशा युजलेस गोष्टी करून? सार्थक म्हणतो, तुझ्यासाठी असतील या युजलेस गोष्टी. माझा विश्वास आहे या गोष्टींवर. माझी श्रद्धा आहे. तुला लाज वाटली पाहिजे विचारायला सुद्धा रेश्मा. माझी बायको अशा अवस्थेत असताना मी काय कामाचा विचार करू? आणि आहेत ना इतर लोक काम बघायला. बेनारे आहेत. बेनारे सांभाळतील सगळं. माझा पूर्ण विश्वास आहे बेनारेंवर. रेश्मा, प्रेमात ना स्वार्थ नसतो, त्याग असतो. तुला काय कळणार म्हणा. जा तू, असं म्हणून पुन्हा कामाला सुरुवात करतो. तेवढ्यात तेथे देवळातले गुरुजी येतात आणि सार्थकला म्हणतात, बाळा, याचकाचं व्रत हे आता आणखीन कठीण होत जाणार आहे. सार्थक म्हणतो, हो गुरुजी, आता आणखीन काय करायचे? गुरुजी म्हणतात, तुला देवाला आणखीन काही अर्पण करावं लागणार आहे. सार्थक म्हणतो, म्हणजे? गुरुजी म्हणतात, काल तू देवाला तुझा अहंकार, तुझी धनसंपत्ती, सगळं काही दिलंस. आज तुला तुझ्या एका अवयवाचा त्याग करावा लागणार. एका पायावर उभं राहून देवाची सेवा करायची. या पंचाने तुझा एक पाय बांधून तुला सेवा करावी लागेल. असं समजायचं की तुला दुसरा पायच नाहीये. जमेल का तुला? सार्थक म्हणतो, हो गुरुजी, आनंदीसाठी काहीही करू शकतो मी. असं म्हणून तो ते पंच घेतो आणि एक पाय बांधतो आणि देवीला नमस्कार करून पुन्हा त्याच्या कामाला सुरुवात करतो. रेश्मा आणि आदर्श हे सर्व पाहत असतात. सार्थक खूपदा पडतो. रेश्मा सावरायला जाते पण सार्थक तिला मागे जायला सांगतो. आदर्श येतो आणि रेश्माला म्हणतो, सार्थकला त्याचं व्रत पूर्ण करू देत. तो त्याच्या प्रेमासाठी ही अवघड परीक्षा देतोय. रेश्मा, आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि आपण प्रार्थना करूया की आनंदी लवकर बरी होऊ दे, म्हणजे सार्थकला त्याचं प्रेम परत मिळेल. सार्थक व्रत पूर्ण करत असतो. गुरुजी म्हणतात, याची अजून किती परीक्षा घेणार आहेस तू देवी आई? इकडे आनंदीच्या बोटांची हालचाल पाहून नर्स डॉक्टरांना बोलवतात आणि आनंदीच्या आई बाबांना सांगतात, आनंदी शुद्धीवर येते. तिने हाताची हालचाल केली आहे. हे ऐकून सगळे खुश होतात. डॉक्टर येतात. आनंदीला तपासून आनंदीच्या बाबांना सांगतात, आनंदी शुद्धीवर येते पण तिला आत्ता पाणी पिण्याची खूप गरज आहे. जर तिने पाण्याचा घोट घेतला तर आपल्याला कळेल तिची कंडिशन इम्प्रूव्ह होईल की नाही ते, किंवा ती मेडिसिनला रिस्पॉन्स करते की नाही. तिने हाताची हालचाल केलीये हीच खूप मोठी गोष्ट आहे. असे सांगून डॉक्टर जातात. बेनारे सार्थकला फोन लावतात आणि सांगतात, एक चांगली बातमी आहे. आनंदी मॅडम शुद्धीवर आल्यात. हे ऐकून आदर्शही खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, सार्थकचं व्रत सफल होतंय म्हणायचं. असं म्हणून तो सार्थकला हे सांगायला जातो. इकडे शलाका, वृंदा, रेश्मा भेटतात. रेश्मा सार्थकच्या व्रताबद्दल दोघींना सांगते. शलाका म्हणते, मला कमालच वाटते सार्थकची. त्या आनंदीसाठी तो देवळात कठीण व्रत करतोय. सगळं त्याग केलं ग त्याने. वृंदा म्हणते, चांगलंय, असंच सगळा त्याग कर म्हणावं कायमचा. घरादाराचा, कंपनीचा, श्रीमंतीचा. शलाका म्हणते, हो, त्याला म्हणावं सगळं गरिबांना दे. वृंदा म्हणते, इथे सगळ्यात गरीब तर आपणच आहोत. आपल्यालाच दान कर म्हणावं आणि परत येऊ नको.
रेश्मा म्हणते, काय बोलताय वृंदा काकू? वृंदा म्हणते, अगं इथे परत येऊ नकोस असं म्हणायचंय मला. आणि तुझं लग्न झाल्यावर तू त्याला घेऊन जाणार आहेसच ना? रेश्मा म्हणते, कसलं काय? त्याने स्पष्ट सांगितलंय त्याचा आनंदीवर प्रेम आहे आणि तो हे सगळं करतोय ना त्याच्या प्रेमासाठी करतोय. तेवढ्यात तिथे केदार येतो आणि म्हणतो, एक बॅड न्यूज आहे की आनंदीची तब्येत सुधारली आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. कुठल्याही क्षणी ती पूर्णपणे शुद्धीवर येईल. रेश्मा म्हणते, काय बोलतोयस तू? शलाका म्हणते, ती आनंदी आता पुन्हा आपल्या घरात येणार. रेश्मा म्हणते, यावेळी मी असं होऊ देणार नाहीये. रेश्मा अंशुमनला जाऊन भेटते आणि त्याला म्हणते, तुमच्याकडे 2 दिवस आहेत. 2 दिवसात हे काम झालं पाहिजे आणि त्याला 25 लाखाचा चेक देते आणि म्हणते, बघूया सार्थक तुझं प्रेम जिंकतंय की माझी महत्त्वाकांक्षा. इकडे सार्थक देवळात सेवा करत असतो. तिथे आदर्श येतो आणि म्हणतो, सार्थक, देवी आईने तुझी हाक ऐकली, आनंदी शुद्धीवर आली. सार्थक खूप खुश होतो आणि देवीच्या पाया पडतो. आदर्श म्हणतो, त्या पूर्ण बऱ्या होऊ शकतात, फक्त त्यांनी पाणी प्यायला हवं. सार्थक देवी आईला म्हणतो, आई तुझे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत. आता फक्त आनंदीनं पाणी प्यायला हवं आणि आता जोवर त्या पाणी पित नाहीत तोपर्यंत मी सुद्धा पाणी पिणार नाही असं म्हणून तिथून जातो. आदर्श देवीच्या पाया पडतो आणि म्हणतो, देवी आई आता तूच काहीतरी चमत्कार कर. इकडे आनंदीची आई आनंदीला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात इकडे देवळात सार्थकला चक्कर येऊन सार्थक बेशुद्ध पडतो. अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.